सरकारी रुग्णालयात अनेक सुविधा उपलब्ध असतानाही त्यांचा वापर होत नाही। शासन सरकारी रुग्णालयांवर कोट्यवधी रुपये खर्च करते, मात्र अधिकारी व काही कर्मचारी हे शासनाचा पैसा कितीही खर्च होऊ द्या, मात्र रुग्णांना योग्य त्या सुविधा कधीही मिळू देणार नाही, जेणेकरून सरकारी रुग्णालयाची प्रतिमाही खराब होते आणि लोकांना नाइलाजाने खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात। असेच काही वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात देखील होत आहे। वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याशीच वैजापूर उपजिल्हा रुग्णालय प्रशासन खेळत आहे। रुग्णांवर उपचार केल्यानंतर उपचारासाठी वापरल्या गेलेल्या इंजेक्शन, सलाईन, सर्जिकल ग्लोव्ज यासह विविध साहित्य हे ICU रूमच्या पाठीमागे उघड्यावर फेकण्यात आले आहे। या उघड्यावर फेकण्यात आलेल्या मेडिकल वेस्टमुळे रुग्णांना बरे होण्याऐवजी आणखी आजारी होण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय प्रयत्न करते की काय, असा प्रश्न तरी आता यातून उपस्थित होत आहे। या ठिकाणी थोडा कचरा असता तर आपण समजून घेतलं असतं, मात्र ट्रक भरेन इतका कचरा गेल्या अनेक महिन्यांपासून याच परिसरात साचला आहे। सर्वसामान्य नागरिक, बहुतांश गोरगरीब जनताच ही उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येते, मात्र या गोरगरिबांशी कोणाला काय घेणं? त्यांचं आरोग्य धोक्यात गेलं तरी कुठल्याही लोकप्रतिनिधीला फरक पडणार नाही, अशी तरी सध्या वैजापूरच्या या उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था आहे। नमस्कार, मी गौरव धामणे। आपण आज उपजिल्हा रुग्णालयात आलो आहोत आणि या ठिकाणी एक गंभीर बाब समोर आली आहे। आपण माझ्यासमोर बघू शकता, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे। या कचऱ्यामध्ये जी सलाईनला वापरणाऱ्या ज्या नळ्या असतात त्या देखील आहेत, सलाईनच्या बाटल्या आहेत आणि काही ठिकाणी इंजेक्शन देखील आहेत। हा सर्व या ठिकाणी जो वेस्ट आहे तो रुग्णांवर उपचार केल्यानंतर या ठिकाणी इथंच फेकण्यात आला आहे। तसं तर याची योग्य विल्हेवाट लावायला हवी होती, मात्र प्रशासनाकडून याची योग्य विल्हेवाट न लावता या ठिकाणी जो ICUचा विभाग आहे त्याच्या पाठीमागेच हे टाकण्यात आले आहे। आपल्यासोबत या ठिकाणी भीम आर्मीचे पदाधिकारी आहेत। काय सांगाल या संदर्भात? तुम्ही काही तक्रार केली होती का? मी तोंडी तक्रार दिली होती त्यांच्यापाशी। मी माझा पहिले परीक्षा देतो। मी जाकीर शमशेर पठाण, भीम आर्मी युवा तालुका अध्यक्ष वैजापूर। तर मी अधिकारीकडे वारंवार तक्रार दिलेली, मी लेखी स्वरूपात सुद्धा देत होतो, पण ते म्हणे लेखी स्वरूपात द्यायची गरज नाही म्हणे, आम्ही 2 दिवसात करतो। आज झाले त्याला 15 ते 20 दिवस, तर त्यांनी काही आतापर्यंत केलं नाही। मी अधिकारीकडे गेलो होतो विचारायसाठी, तर ते अधिकारीनं मला असे काही शब्द वापरले का त्याची हद्द नाही, आणि ते पैसे आम्ही देतो म्हणे, पैसे घेतं आमच्याकडून पैसे घेतल्या जातं म्हणे, आमचं कुठं काही वाकडं होऊ शकतं। पैसे देता म्हणे त्यांचे अधिकारी, त्यांच्यावरती अधिकारी असन या खाली असन जे पण असन, त्यांच्याकडून हे वारंवार 5,000, 10,000, 20,000 रुपये असे घेता महिन्याला। त्याच्यामुळे हे जेवढे बी हाईट कर्मचारी हे ना सगळेचे सगळे ना नाकाम, म्हणजे कामच व्यवस्थित होत नाही। या संदर्भात तुम्ही तोंडी तक्रार केली होती की लेखी? मी तोंडी दिली होती, लेखी पण घेऊन गेलो। त्यांनी माझी लेखी एक्सेप्ट नाही केली, म्हणे याची गरज नाही म्हणे, आपण याच्यावर मार्ग काढू। पुरावे दिले होते तुम्ही? हो, पुरावे दिले होते, व्हिडिओ दिले होते, माझे लाईव्ह काढलेले सगळं दिलेले मी त्यांना। माझ्याकडे ऑलरेडी पुरावे आहे ना, तरीही त्यांनी माझ्या मोबाईलमध्ये नाही। आपण बघू शकतो या ठिकाणी जो अतिदक्षता विभाग आहे, ICU आहे, त्या ICUच्या पाठीमागच हे सगळं या ठिकाणी वेस्ट पडलेलं आहे। हो, यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो। त्यासाठी मी गेलो होतो। आता याचं रिएक्शन इतकं डेंजर आहे, हेच नाही, याच्या पलीकडे जर बघितलं तर तुमचं ना असं मन असं भरून येईल आणि तुम्ही जीवासंग खेळताय। डॉक्टर या नर्स या इथले स्टाफ असन यांना आपण देव मानतो, देवाच्या नंतर यांना देव मानतो की हे आपल्या जीवा वाचवता म्हणून आपण यांच्याकडे येतो, पण हे जीवासंग खेळू राहिले। यांना फक्त पैशाशी घेणं, यांना बाकीचं कोणाशीच काही घेणं नाही। याच्या अगोदर बी आम्ही उपोषणं केले होते, त्यांनी फक्त आम्हाला लेखी सांगून आणि ते फक्त उडाउडीचीच उत्तरे भेटले, आतापर्यंत आम्हाला न्याय भेटलेलाच नाही। नक्कीच, तर आपण बघू शकतो ही अत्यंत गंभीर अशी बाब आहे। हे उपजिल्हा रुग्णालय आहे, या ठिकाणी दररोज हजारो रुग्ण हे उपचार घेण्यासाठी येत असतात, मात्र अशा पद्धतीने इथे कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही आहे। त्यातल्या त्यातच रुग्णांवर उपचार केलेले जे वेस्ट आहे, त्यात सलाईन असतील, इंजेक्शन असतील, हे सर्व या ठिकाणी उघड्यावरच टाकून देण्यात आले आहे, ज्यामुळे साथीचे रोग पसरू शकतात। याकडे आता प्रशासन लक्ष देईल का आणि यातील दोषींवर कारवाई करेल का, हा प्रश्न आता यातून उपस्थित होत आहे। गौरव धामणे, मी मराठी न्यूज, वैजापूर।